आजच्या या टॅलीच्या सेक्शनमध्ये आपण अकाउंटिंग विथ टॅली यूजिंग द इन्व्हेंटरीज हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. तर अकाउंटिंग विथ टॅली यूजिंग द इन्व्हेंटरी या अकाउंटिंग सोबत आपल्याला या ठिकाणी इन्व्हेंटरीसुद्धा टॅलीमध्ये मेंटेन करायचं आहे. इन्व्हेंटरीज काय असतात, इन्व्हेंटरीज कुठल्या म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी इन्व्हेंटरीचा वापर केला जातो. इन्व्हेंटरी अकाउंटिंग इन्क्लूड रेकॉर्डिंग द स्टॉक डिटेल्स, परचेस स्टॉक, सेल स्टॉक, स्टॉक मूवमेंट बिटवीन द गोडाउन्स अँड स्टॉक समरी. ॲक्च्युली इन्व्हेंटरी जे अकाउंटिंग असते याच्यामध्ये काय काय रेकॉर्ड्स केलं जाते, कुठल्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात, तर त्यात असतो तर पहिले असते स्टॉकचे डिटेल्स असतात. आपल्याकडं किती स्टॉक आहे याचे डिटेल्स आपल्याला मेंटेन करावे लागतात. तसंच आपल्याला परचेस स्टॉक मेंटेन करावा लागतो. आपण किती माल खरेदी केला ते पण आपल्याला मेंटेन करावं लागतो. सेल ऑफ स्टॉक, आपण किती माल सेल केला हे सुद्धा त्यात मेंटेन करू शकता. आणि मुवमेंट बिटवीन द गोडाऊन्स, म्हणजे आपण बरेचदा काय करता, शॉपमधून दुकानामध्ये किंवा दुकानामधून शॉपमध्ये बराचसा माल आपण इकडून तिकडे ट्रान्सफर करता, त्यालाच आपण मुवमेंट ऑफ स्टॉक म्हणू शकता. आणि नंतर आपल्याला हे पण पाहता येते, आपल्याकडे टोटल स्टॉकची समरीसुद्धा आपल्याला इथं आपल्याला पाहता येते. या सगळ्या गोष्टी आपल्याला अकाउंटिंगसोबत इन्व्हेंटरी मेंटेन करताना करता येतात. मग या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस आपल्या कीबोर्डवरली F11 की प्रेस करता तर या फीचर्समध्ये अकाउंटिंगचे फीचर्स, इन्व्हेंटरीचे फीचर्स, असे टॅक्सेशनचे फीचर्स, ऑनलाईन ॲक्सेसचे फीचर, हे सगळे फीचर आपल्याला इथे दिसत असतात. तर यामध्ये आपल्याला इन्व्हेंटरी फीचर्समध्ये बरेचसे फीचर्स आहेत. ज्यात मेंटेन इन्व्हेंटरी हा पर्याय जर मी इथं यस केला तर इन्व्हेंटरी फीचर्स आपल्याला वापरता येतात. इथं जर मी नो केलो या ठिकाणी Ctrl A करून ही सेटिंग जर सेव्ह केली, आता जर क्रिएटमध्ये गेलो तर इन्व्हेंटरी सेक्शन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. पण F11 करून अगेन F11 केलो मी या ठिकाणी आणि इन्व्हेंटरी मेंटेन इन्व्हेंटरीला मी यस केल्यानंतर आता या ठिकाणी Ctrl A प्रेस करतोय, आता क्रिएटवर जातो. आता या ठिकाणी इन्व्हेंटरी फीचर्स इनेबल झालेले आपल्याला दिसतील. यामध्ये इन्व्हेंटरीमध्ये मास्टरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर त्यात आहे स्टॉक ग्रुप्स आहे, स्टॉक कॅटेगरी आहे, स्टॉक आयटम आहे, युनिट आहेत, गोडाऊन, असे वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला दिसतील. तर पहिला जो पर्याय आहे तो आहे स्टॉक ग्रुप. कशाला म्हणतात, आता स्टॉक ग्रुपच्या शब्दावरूनच आपल्याला कळते आपल्या जो बी स्टॉक आहे त्याचा एक ग्रुप असणारच आहे. समजा आता आपल्याकडं अनेक कंपनीचे कीबोर्ड्स आहेत, नंबर ऑफ कंपनीचे कीबोर्ड्स आहेत, तर कीबोर्ड हा त्याचा ग्रुप झालेला आहे. वेगळ्या कंपनीचे का असणार पण ग्रुप हा तर झाला की कीबोर्डचे ग्रुप झाले आहे ना. तर आपल्याला वेगळे प्रत्येकाचा ग्रुप आपल्याला तयार करता येतो. मग वेगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिजे तसा ग्रुप तयार करू शकता. ऑल आयटम कॅन बी क्लासिफाईड इन स्टॉक ग्रुप्स विच हेल्प फॉर इझियर लोकेशन अँड रिपोर्टिंग द स्टॉक स्टेटमेंट. बघा जितके बी आयटम्स आहेत ते सगळे आयटम्स एका स्टॉक ग्रुपमध्ये आपण क्लासिफाय करू शकता आणि हे सगळं केल्यानंतर चटकन आपल्याला सगळ्या स्टॉकचं स्टेटमेंट आपल्याला पाहता येते. जर आपण असं स्टॉक जर आपण ग्रुप वाईज आपण मेंटेन केलं तर. समजा आता एक लक्षात ठेवा की माझ्याकडं 2 कंपन्यांचे ग्रुप मी तयार करू शकतो. असं मी या ठिकाणी स्टॉक ग्रुपवर गेलो आणि या ठिकाणी पहिला माझा कंपनीचा ग्रुप आहे. समजा माझ्याकडे LG कंपनी आहे, याचं अनेक LG काय करते, अनेक प्रोडक्ट तयार करते, कुठलेही प्रोडक्ट आहेत LGचे, तर मी LG नावाचा एक स्टॉक ग्रुप तयार करतो, याला प्रायमरी घेतो. इथं विचारते क्वांटिटी शुड बी ॲडेड, तुम्हाला या LG कंपनीमध्ये काही क्वांटिटी आपल्याला ॲड करून घ्यायची आहेत का, तर एस करतो मी, एस केलं या ठिकाणी. आणि याला इथं विचारते HSN रिलेटेड डिटेल्स. आता सध्या आपण जो GST आहे जे डिटेल्स, जे सॅच्युरेटेड डिटेल्स आहेत, सध्या आपण स्टॉक ग्रुपवर आपण मेंटेन करत नाही, पण ते करू शकता आपण.
पण सध्या ते आपल्याला वापरायचे नाहीत. तर सध्या इथं मी काहीही करत नाही आणि एंटर करतोय. या ठिकाणी GSTचे रेट पण सध्या ग्रुपला डिफाईन करत नाही. आपण स्टॉक आयटमवर डिफाईन करू, कारण आता आपल्याला जे आपण टॉपिक शिकता GST रेट डिफाईन फॉर स्टॉक आयटम, आपल्याला ग्रुपला डिफाईन करायचे नाहीत, तर आपल्याला स्टॉकला डिफाईन करायचे आहेत GSTचे रेट. सध्या ग्रुपला आपण मेंटेन करत नाही. असं आपण एंटर केलं. दुसरा ग्रुप आपण तयार करू शकता व्हिडिओकॉनचा, VIDEOCON व्हिडिओकॉन नावाचा ग्रुप तयार करू शकता. असाच याला आपण प्रायमरी घेऊ शकता आपण, आणि याला पण इथं इनेबल करू, क्वांटिटी शुड बी ॲडेडला एस करू शकता. एंटर करून याला सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलं, तर ग्रुप तयार केला. हा ग्रुप असा आपण बनवला. त्यानंतर आपल्याला स्टॉक कॅटेगरी आपल्याला बनवायची आहे. तर स्टॉक कॅटेगरी काय असते, त्या ग्रुपची कॅटेगरी कुठली आहे. आता व्हिडिओकॉन किंवा LG हे दोन ग्रुप झाले आपल्या कंपनीचे, पण दोन्हीमध्ये कॅटेगरी वेगळ्या आहेत. तर काय आपल्याला बनवतो, समजा व्हिडिओकॉन काय बनवतो, तर LED बनवतो, LCD बनवतो, रेफ्रिजरेटर बनवतो, फ्रीज बनवतो, AC बनवतो, हां वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतो कॅटेगरीचे. तर कॅटेगरी आपल्याला करण्यासाठी कॅटेगरीवर जायचं आणि या ठिकाणी वेगवेगळे कॅटेगरी आपण इथं लिहायचं. तर समजा मी असं लिहिलं, समजा LG काय बनवतो, LG असं लिहिलं, तर LED बनवतो LG, तर LED लिहिलं मी असं, LED असं लिहितोय. एंटर करतोय, याला प्रायमरी घेतो, असं प्रायमरीच घ्यायचं. LG काय बनवतो, तर LCD बनवतो, LED LCD पण बनवतो. LCD तयार केलं का आता आपण, LED बनवलं, आताशी आपण LCD दोन्ही तयार केले अशी. त्यानंतर LG काय बनवतो, LG रेफ्रिजरेटर बनवतो, LG AC बनवतो, LGची इस्त्री पण असते, आयर्न म्हणता आपण. तर हे सगळे कॅटेगरी आपण तयार करू शकता. असं व्हिडिओकॉनचं व्ही लिहितो असं शॉर्टमध्ये व्हिडिओला आयडेंटिफाय करण्यासाठी. व्हिडिओकॉन LCD बनवते, व्हिडिओकॉन काय बोलतो, LED बनवतो. हे सगळ्या कॅटेगरी तुम्ही तयार करायच्या. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपण आता दोन गोष्टी शिकल्या. आता स्टॉक ग्रुप तयार करायला शिकलो, स्टॉक कॅटेगरी तयार करायला शिकलो. आता युनिट महत्त्वाचं असतं. युनिटमध्ये आपण जसं की आता सध्या आपण पीसेस नावाचं युनिट तयार करू, PIC. बऱ्याचशा गोष्टी आपण पीसेस नाही घेता, पीसेस घेता, 1 पीस, 2 पीस, 3 पीस. याचं फुल फॉर्म इथं लिहू शकता, PICES, पीसेस असं लिहू शकता, पीसेस. या ठिकाणी आपल्याला जो युनिट क्वांटिटी कोड आहे, तर PCS लिहू शकता, पीसेस, PECES, पीसेस असं घेऊ शकता. हा आपण युनिट तयार केला. बरेचदा आपण नोज लिहिता, नोज म्हणजे नंबर असते, NUMBER नंबर्स, फुल फॉर्म नंबर लिहिलं, याला नोज म्हणून घेऊ शकता. 1 नोज घेतलं, 2 नोज घेतलं, असे युनिट तयार करू शकता. LTR नावाचं युनिट तयार करू शकता. लिटर ज्याला म्हणू शकता, LITR लिटर लिहू शकता. तर किलो लिटर्स आपल्याला घेता येईल, इथं लिटर्स असं आपल्याला वापरता येईल. फंक्शन डझन नावाचं फंक्शन घेऊ शकता, DOZ लिहू शकता, याला DOZE आणि डझन असं आपल्याला लिहिता येईल असं. तर याला DOZ डझन असं आपल्याला फंक्शन वापरता येईल. आता हे सगळे जे तयार केले युनिट, आपण सिम्पल युनिट तयार केले. इट इज अ सिम्पल युनिट बिकॉज आता आपल्याला एक कंपाऊंड युनिट पण बनवू शकता. आता आपण मार्केटमध्ये कंपाऊंड युनिट पण आपण बरेचदा वस्तू घेताना कंपाऊंड युनिट न घेता, जसं की डझन न घेता, 1 डझन, 2 डझन. हां, आता एका स्ट्रीप असतात मेडिकलच्या, 1 स्ट्रीप, 2 स्ट्रीप, 3 स्ट्रीप. स्ट्रीपमध्ये काय असतात, नंबर ऑफ गोळ्या असतात. काही स्ट्रीपमध्ये 6 गोळ्याचा, काही 12 गोळ्या स्ट्रीप असते, असं असते. तसं केळी घेताना आपण 1 डझन न घेता, त्यात 12 पीसेस असतात तसं. तर याला कंपाऊंड युनिट म्हणतात. तर कंपाऊंड युनिटसाठी शिफ्ट टॅब दाबायचं आणि कंपाऊंड नावाचं युनिट आपण इथे घेऊ शकता, कंपाऊंड युनिट. आता आपल्याला कंपाऊंड युनिट घेताना आपण काय घ्यायचं आहे, या ठिकाणी पहिले डझन घ्यायचं, इथं 12 पीसेस घ्यायचं आणि इथं नोज घेऊ शकता. असं नोज घेऊन एंटर करू शकता. असं आपण कंपाऊंड युनिट आपण डिसाईड करू शकता. असं हे झालं कंपाऊंड युनिट तयार केलं.
असे कंपाऊंड, सिम्पल युनिट अँड कंपाऊंड, देर आर 2 टाइप्स ऑफ युनिट. तर आपण सिंगल युनिट कंपाऊंड 2 तयार केले. आता राहिला तो टॉपिक म्हणजे गोडाऊन्स. तर आपल्याकडे अनेक गोडाऊन पण राहू शकतात, एकपेक्षा जास्त गोडाऊन राहू शकतात. तर इथं गोडाऊनवर जायचं आणि इथं गोडाऊन क्रिएट करू शकता. पहिलं गोडाऊन सपोज WHAREHOUSE वेअरहाऊस नावाचं गोडाऊन तयार करू शकता. याला प्रायमरी नावाचं फंक्शन ॲड करू शकता. दुसरं शोरूम आहे, समजा दुसरं शोरूम आपल्याकडे आहे. आलेला माल आपण काय करता, पहिले गोडाऊनमध्ये घेता वेअरहाऊसमध्ये, आणि वेअरहाऊसमधून माल आपण शोरूममध्ये आणता आणि तिथून माल आपण ते सेल करता. असं आपल्याला 2 गोष्टी प्रोसिजर करायचं. या सेक्शनमध्ये आपण बऱ्याचशा काही गोष्टी शिकल्या, ज्यामध्ये आपण स्टॉक ग्रुप कसं मेंटेन करायचं, स्टॉक कॅटेगरी कशी मेंटेन करायची, स्टॉक आयटम आपण शिकलेलं नाही, पण नंतर बघू स्टॉक आयटम. आता आपण युनिटवर गेलो, युनिट शिकले, सिम्पल युनिट आणि कंपाऊंड युनिट, आणि त्यानंतर आपण गोडाऊन शिकलो. पुढच्या सेक्शनमध्ये आपण स्टॉक आयटम शिकू. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.